जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. आणि आता मस्तपैकी शेतामध्ये फिरायला आलो होतो. बरेच दिवस झाले धुळ्याला गेलो होतो, सो त्याच्यामुळे शेतामध्ये काही यायला जमलंच नाही. चला म्हटलं आता शेतामध्ये येऊयात फिरून. मस्त अमित आलाय आणि दादू आलाय. दादूच नाव ना, काय गणेश नाव आहे त्याचं? दादू गणेश बी म्हणते तर नाही म्हणजे त्या दिवशी काय म्हणे गणेश म्हणते त्याचं आहे. रोहिदास माझ्या पोराचं ना. हा, त्याचं आहे ते. पुराला पण आहे. आपण तुला त्या दिवशी टाळका होतो सांग. हा का. तो चला काहीच मस्तपैकी आपण आता थोडस फिरूयात शेतामध्ये. कारण बरेच दिवस झाले इकडे आलो नव्हता ना शेतामध्ये. म्हटलं चला एक चक्कर मारून येऊयात. बघा कपाशी पण किती मोठमोठी होऊन गेलेली आहे आपली गाईस इकडे. आता गवाऱ्या गेल्या सगळ्या. हा? गाईस गवाऱ्या बघा किती मोठमोठ्या होऊन गेल्यात, पण गेल्या सगळ्या आता. कारण बरेच दिवस चालल्या ना त्या, सो त्याच्यामुळे संपल्यात त्या आता. चला आपण वांग काय वांग ए भेंडी रे, ही भेंडी दिसत नाही तुला एवढी मोठी इथं. हा. काय रे तोडलं, काटा लागते ना त्याला. ते बारीक बारीक काटा राहते ना त्याच्यात. टोचला ना, लागला मध्ये गेला. मध्ये गेला ना. काढ बरं. तेव्हा जायचं लाग. भेंडीचा काटा लागला म्हणजे बारीक हे असतं ना, ती झाड भेंडी होऊन गेलेली खूपच, सो त्याच्यामुळे बारीक बारीक काटे येऊन जातात त्याला. निघला का. चला जाऊ थोडस फिरू आपण. सो चला काही आपण थोडंसं फिरणार आहोत. तुम्हाला काय काम द्यायला मी सांगलं, काय आठवण आहे ना. एखादं लोकेशन चांगलं असं आठवून ठेवा, मग आपण तिथं जाऊ फिरायला.